घरगुती सिलेंडरच्या अवैध वापरावर पुरवठा विभागाचे आकस्मिक धाडीत 13 सिलेंडर जप्त आणि कारवाई। एकाच दिवशी 26 चमूंद्वारे कारवाई। सिलेंडरचा अवैध वापर टाळण्याचे आवाहन। घरगुती सिलेंडर व्यावसायिक करण्यासाठी वापरता येत नाही असे असले तरी अनेक ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरण्यात येत असल्याचे दिसून येते। पुरवठा विभागाने अशा वापराविरोधात काल मोठ्या प्रमाणावर धाड सत्र राबवले। या धाडीत 13 घरगुती सिलेंडर आढळले असून ते जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे। घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर कमी असून व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर जास्त आहे। घरगुती सिलेंडरला शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते, त्यामुळे अनेक व्यावसायिक हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्य उपहारगृहे व्यावसायिक सिलेंडर न वापरता स्वस्त दरातील घरगुती सिलेंडरचा वापर करतात। अशा प्रकारे सिलेंडरचा अवैध वापर होत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दिनांक 12 जुलै रोजी यवतमाळ शहर व लगतच्या परिसरात आकस्मिक धाडसत्र राबवण्यात आले। या धाडसत्रात एकूण 13 घरगुती सिलेंडर व्यावसायिक कामासाठी अवैधपणे वापरत असल्याचे आढळून आले। सदर सर्व सिलेंडर जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे। जप्त सिलेंडर अधिकृत सिलेंडर वितरकाकडे तात्पुरत्या स्वरूपात जमा करण्यात आले। यवतमाळ शहराप्रमाणे संपूर्ण जिल्हाभर घरगुती सिलेंडरचा अवैध वापर थांबवण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे। त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्य उपहारगृह चालकांनी घरगुती सिलेंडरचा वापर करू नये, तर व्यावसायिक उपयोगासाठी असलेल्या सिलेंडरचाच वापर करावा। धाड सत्रात घरगुती सिलेंडर वापरत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळवले आहे। आकस्मिक धाडसत्र राबवण्यासाठी एकूण 26 चमू तयार करण्यात आल्या होत्या। या चमूत जिल्ह्यात पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह 70 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता। या चमूंनी हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्य उपहारगृहाच्या ठिकाणी धाडी टाकून कारवाई केलेली आहे।